नमस्कार मित्रांनो, एक नवीन व्लॉगमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. आय नो खूप मोठा गॅप पडतोय व्लॉग्समध्ये. म्हणजे मला माहिती की जास्त लोक व्लॉग्स बघत नाही माझे, बट स्टील जे कोणी बघतात त्यांच्यासाठी हा बराच मोठा गॅप पडतोय. रँडम मंगळवार सकाळ आहे, नगरमध्ये चांगलीच थंडी पडली आहे. मी म्हटलं चला आपण आता मॉर्निंग वॉकला चाललो आहे, सो त्याचं काहीतरी एक व्लॉग बनवा. सो मी आता उठलोय, ब्रश वगैरे सगळं झालं आहे, शूज वगैरे घालून मी आता मित्राकडे जाईल. आपण मित्राला घेऊ, चैतन्याला. त्याच्यानंतर जाऊयात वॉकला. तर मी तुम्हाला या व्लॉगमध्ये असं वॉक करताना नगर सकाळी कसं दिसतं ते दाखवतो. जाऊयात आपण एक नवीन ॲडव्हेंचरला. माहीत नाही व्लॉगमध्ये काय होईल पुढे, बट लेट्स सी. हिवाळ्याची सकाळ फार छान वाटते बाय द वे. मस्त छान ऊन पडतं माझ्या चेहऱ्यावर, सो ग्लो दिसतोय. आहे ना, मला खूप दिवसानंतर कळत नाही काय बोलावं. आपण करूयात काहीतरी, तर जुगाड करूनच घेऊया व्लॉगमध्ये. तसं पण व्लॉगचं नाव माझ्या शीट पोस्टिंगच आहे. तर आपण आता पटकन शूज घालू, खाली उतरू आणि मित्राकडे जाऊ आणि मग चालायला निघू. आपण आता पटकन शूज घालून घेऊ, उतरू खाली आणि उतरून मग आपण चैतन्याला घेऊयात सोबत आणि मग चालायला निघूयात. म्हणजे ऐश्वर्या बाई इथे मस्त आळस देत आहेत, त्यांना आपण आता वर सोडूयात. से हाय टू ॲश. हॅलो 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 हॅलो. माकड, वर जायचं? वर जायचं तुला? वर जायचं? चल. माकड. तर मित्रांनो, आता आपण निघालो आहोत चैतन्याच्या घराकडे जायला. जस्ट 100 मीटर, मला वाटतं 50 मीटरवरच तो राहतो माझ्या घरापासून. सो आता आपण त्याला पिकअप करूयात आणि पिकअप करून आता आपण नगरचा असा फेर फटका मारून येऊ, 2-2.5 किलोमीटर्सचा. त्याला आता मी पोचतो, त्या अर्धा अंतर तर मी आलो आहे त्याच्या घराच्या. खाली जातो, त्याला कॉल करतो, त्याला बोलवतो खाली. त्याचाच कॉल येतोय मला, तो आता आपण घेऊन टाकू पटकन. आपण चैतन्याच्या घरी पोहोचलेला होता आता. त्याला तो चैतन्य दिसतोय का तुम्हाला? तुझा आवाज येणार नाही, मी एकच माईक लावलाय मी. आणलाय दुसरं पण आणलंय. डान्स कर बरं इथे, एक स्टेप कर काहीतरी. आपण आता चैतन्याच्या घरी पोहोचलेलो आहोत. आता आपण चैतन्याला घेऊ. चैतन्याचं घर आहे इथं वर. जाऊया आता चाली करायला. पाराशे तोंड घेऊन चालले आम्ही आता. मग वॉकला काय लोक आंघोळ करून जातात का बाई? नाही, माझं जरा जास्त मल्टिपल डेज आंघोळ नाही केल्यावर असा चेहरा होतो. दाढी वगैरे वाढली, त्यामुळे मी पण लोकांना असं थोडंसं गंजडी पार काही बी वाटेल बाई. फेस तर तशीच चालली आयुष्याची. डोळे वेळेला आले मस्त. आणि आज एक तुम्हाला गंमत दाखवतो. एक गाण पाटली पाहिजे डायरेक्ट. काय केलं बघ, 13 डिग्री तापमान होऊन 13. बेकार थंडी पडली. मध्ये थंडी गायब झाली होती एकदम, पाऊस वगैरे पडला म्हणून. पण आता 2 दिवसापासून परत गारठा वाढलाय. शॉट घेतलाय शाळेत. थंडीचं असेल की 8 मिनिटं थंडी इतकी आहे की सकाळी अशी उठायची इच्छा होत नाही. 8 वाजले तरी रोडवर कोणी नाही आहे बाई. सो वाटत नाही. गारव्यामुळे असं उठायची इच्छा होत नाही. अलार्म लावलेले असतात, पण आम्ही असं स्नूज करत बसतो. आता चैतन्य माझं तेच डिस्कशन चाललं होतं की त्याने पण असं 7 वाजताचा वगैरे अलार्म लावलेला होता आणि मग मी असं 7:15 वगैरे, मग तो स्नूज करायचा. मग तो 8 मिनिटं काहीतरी स्नूज होतं आयफोनवर. असं करत आम्ही, म्हणजे आमचा काहीतरी 7:30ला फोन झाला की अरे आपण आता जाऊयात. आणि मग त्याच्यानंतर मी परत 10 मिनिटं झोपलो. मग त्याच्यानंतर उठून मी आवरलं आणि मग आलो बाहेर. त्यासाठी यार अजून थोडं 5 मिनिटं झोपू. थंडीचा प्रॉब्लेम असतोय. सकाळची जी शांतता असते ना, कोणत्या पण शहरात,
गावात वेगळीच असते ना. हां, मी ते एक कॅमेरावाला याचा ब्लॉग बघितला होता कुठला तरी, तर तो असं म्हणतो की तुम्हाला जर त्या शहराबद्दल जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही सकाळी सकाळी बाहेर पडा खरं आणि अशा ठिकाणी फिरा. वेगळंच शांतता असते. जी जी 1-10-11 वाजेनंतर जी गजबज चालू होते ती बिलकुल नसते. सगळं मोकळं. बाहेर ये लवकर, उशीर झाला. रिक्षावाले काका आलेत कोणत्या तरी पोराला पिकअप करायला. काका आलेत पिकअप करायला. उशीर झाला शाळेला. हा तर आपलं म्हणणं होतं की सकाळची शांतता असते, फक्त अशा लोकांमुळे थोडी शांतता भंग होते. बट इन जनरल असं तुम्हाला मस्त वाटतं. आणि बऱ्याच गोष्टी तुम्हाला अशा डे टू डे लाईफमध्ये अशा नाही दिसतात गजबजमध्ये, त्या दिसतात. नाही कोणतं तरी दुकान झालं, काहीतरी मंदिरच असतं कोणतरी कोपऱ्यामध्ये, किंवा अजून काही गोष्टी असतात ज्या तुम्हाला असं दिसत नाही गजबजमध्ये, त्या दिसतात. सो एक्सपिरियन्स छान होतो सकाळी. तसं तुमचं शहर किंवा तुमचं गाव जे सकाळी फिरण्यामध्ये किंवा रात्रीच्या वेळेला पण फिरताना हो वेगळंच वाटतं. असं इथं आपल्याला आता समुद्र पार करावा लागणार आहे, कारण आमचं नगर आणि नगरचे ऐतिहासिक रस्ते. काय म्हणणं आहे तुझं नगरच्या रोड्स बद्दल? डेंजर आहे. नगरमध्ये गाडी चालवायची म्हणजे ऑफ रोड गाडी खूप गरजेची आहे. आणि साध्या गाड्या 15 वर्षाने 5 वर्षाने खराब होऊन जातात. म्हणून शायद एक्सपर्ट घ्यायची का तुला? म्हणूनच मला एक्सपर्ट घ्यायचे, मला ते स्वप्न आहे. कारण नगरचे रस्ते एकमेव कारण आहे त्या स्वप्नांसाठी. ते हंटर घेतल्यानंतर मला जाणवतंय की मी पण असं हिमालयन काहीतरी घ्यायला पाहिजे. ते काय नाही, पण माझी गाडी फार छान आहे, पण तेच रस्त्यांचा आहे बाबा इश्यू आहे. म्हणजे मला आता बाकी शहरांचं, आता पुणे मुंबईशी तर आपण काही कम्पेअर नाही करू शकत, पण मे बी Tier 2 Tier 3 सिटीजचं इतकं माहीत नाही. पण नगरचा सीन आहे की रस्ते जे आहे ते वर्षानुवर्ष असे तुटके चाललेले आहेत. आय होप कोणतरी लीड घेऊन त्यांना थोडंसं बरं करेल, जेणेकरून या त्रासातनं आम्हाला थोडीशी मुक्ती होईल. म्हणजे मुक्ती तशी नाही पाहिजे आम्हाला, आयुष्यातली मुक्ती नाही पाहिजे, पण त्या रस्त्यांच्या त्रासातनं मुक्ती हवी आहे. तर जर कोणी माझा ब्लॉग बघत असेल तर प्लीज याची दखल घ्यावी आपण. आपण आता नगरच्या कापड बाजार एरियामध्ये पोहोचलो आहोत, जो मेन नगरचा बाजारपेठेचा एरिया आहे. बरं. सकाळच्या वेळेला हा जो रोड आहे नक्की आणू का? MG रोड पण म्हणतात. जास्त कर मग. तर तो म्हणजे वेगळाच दिसतो. आणि दुपारच्या वेळेला जर बाजारपेठेच्या वेळेला आले की तुम्हाला इथं पार्किंगला जागा नाही, चालताना लोक हॉर्न वाजत आहेत वगैरे, असं टिपिकल एक बाजारपेठेचं जसं रूप असतं तसं असतं. पण सकाळच्या वेळेला तुम्हाला असं लांबपर्यंत अशी स्ट्रेट लाईन, कारण नगरमधल्या अशा क्वचित सरळ रोड्सपैकी एक आहे की जो असतो म्हणजे मोठा पट्टा एकदम असं स्ट्रेट रोडचा आहे. सो आता आपण त्याला पोचलो आहोत, त्याला आपण आता थोडंसं चालूयात. सो आता हा जो आहे हा आहे MG रोड. नगरची पूर्वीपासूनच बाजारपेठ मोठी राहिली आहे. जे आजूबाजूचे पण 2-3 जिल्हे आहेत, म्हणजे बीड वगैरे झालं, बीड, उस्मानाबाद वगैरे, त्यांचा बाजार वगैरे करायला नगरला येतात. आणि आजच्याच म्हणजे तालुके वगैरे पण ताले वगैरे असल्यामुळे आजूबाजूचे नगरची बाजारपेठ पूर्वीपासून मोठी आहे. आता हे एक कोहिनूर म्हणून एक इथं दुकान आहे नगरचं, वन ऑफ द फेमस स्टोअर्स, म्हणजे तुम्हाला कपडे वगैरे घेण्यासाठी. हे पण खूप जुनं आहे, म्हणजे मला वाटतं 100-1 वर्ष झाले करता. 100 वर्ष प्लस पासूनचं ते दुकान तिथेच आहे. आणि माहित नाही बरं का, ऍक्च्युली लोक लगेच कमेंट टाकते की एवढे नाही झाले, तेवढे नाही झाले का, जे मी ऐकलं त्याच्यावरनं आहे. पण असे बरेच दुकान आहेत नगरमध्ये की खूप वर्षांपासून इथे आहेत, म्हणजे जनरेशन्स टू जनरेशन्स त्यांच्या चालल्या आहेत दुकानांमध्ये आणि अशा गोष्टींमध्ये. आता आपण आता या ज्या रोडला घुसलोय याला मोची गल्ली म्हणतात ना? काय म्हणतात? मोची गल्ली. सो या एरियामध्ये सगळे तुम्हाला शूज आणि चप्पल वगैरेची दुकानं सापडतील. इथं आम्ही काल इथं आलो होतो पापड भाजी खायला. ती पण एक फेमस प्लेस आहे. तो पण काहीतरी मला वाटतं फक्त दुपारपर्यंतच पापड भाजी विकतो. पापड भाजी बेसिकली नगरचा पदार्थ आहे असं पण म्हणता येईल, किंवा जर तुम्ही त्याला बघितलं तुम्ही त्याला दाल पकवान पण म्हणाल.
जे सिंधी लोक खातात त्या प्रकारचंच एक आहे. त्याला नगरमध्ये पापड भाजी म्हणतात. छान डिश आहे. सगळ्या असं ब्रेकफास्टला वगैरे खायला वगैरे मजा येते. काल मी आणि माझा मित्र आलो होते खायला. So आता आपण घुसतोय या एरियाला. काय म्हणतात रे? फार वाटतंय भाई. गंध बाजार. नाही गंज नाही, गंज म्हणजे ते भांडण. तो पुढचा आहे ना गंध बाजार. त्याला गंध बाजार म्हणतात भाई. काय माहिती बाबा. आम्ही अजून आत घुसतोय. या एरियाला गंज बाजार म्हणतात. लिहिलं असेल ना कुठेतरी मोची. हा बघ ना, मोची गल्ली गंज बाजार. हा भाई. सो इथं सगळं असं बायकांचं सामान जर मिळतं. तिकडून दाखव, तिकडून टिपिकल एकदम असं छोट्या छोट्या गल्ल्या, जुने जुने दुकानं. हे महावीर वगैरे पण खूप काळापासूनची दुकान आहे. इथे एक दुकान आहे. अरे कुठे गेलं? हा, हे जे आहे ना किशोर रसवंती, हे माझ्या शाळेतल्या मित्राचं करण आहेर म्हणून माझा मित्र आहे शाळेतला. खूप वर्ष झालं त्याला भेटून आता. बट लहानपणी जेव्हा पण मी मम्मीसोबत यायचो काही सामान वगैरे घ्यायला बाजारात, त्यामुळे त्याच्याकडे यायचं रस प्यायला वगैरे. इट वॉज अ थिंग की आलं की रस प्यायचा. एक आमची ठरलेली जागा होती, तिथं पाणीपुरी वगैरे खायचं की कुठेतरी दाबेली खायचं. असं ठरलेले असतात प्रत्येकाच्या. तशा गोष्टी आहेत. तुम्ही पळाला डायरेक्ट. ते ना आत काही नाही भाई. हा पॅच फार भारी वाटतो मला. असं ते नाही का आपण ते अलादीन विलादीन मध्ये बघ त्यांचे बाजारपेठ वगैरे दिसतात, असं फक्त वरून ते पत्रावळ्या वगैरे टाकलेले असतात. सेम तशा प्रकारचं डिझाईन केलेली. आणि हे मला वाटतं खालचं दगड असं पण खूप जुनं आहे होती. खूप जुने खूप वर्षांपासून आहे असंच. काय एवढं जुन्या बिल्डिंग आहे भाई. असं बरंच नॉस्टॅल्जिया सारखं फील होतं जेव्हा तुम्ही अशा गल्ल्यांमधनं फिरता. लोकांची सकाळची तयारी चालल्या आहेत. भाजी पालावाले वगैरे त्यांचे दुकानं वगैरे लावतात. आमचं चाललंय भाई वॉक करणं. त्या इथे काय फोन मध्ये घुसलाय. स्टोरी टाकतोय मी. स्टोरी टाकतोय. मला पण टॅग कर. मी रिपोस्ट मारू. मी काहीतरी छान कोट टाकणार होतोय. कोट टाकणार होता? कशावरनं सर्च केला रे? नाही, मी सध्या असं चॅट जीपीटी वापरतो. मनानेच टाकतोय. हा भाई, मनाने पॉईंट घेऊन चॅट जीपीटी वरनं तयार करतो. मला काय माहित नाही. नाही. बॅन केला. नाईस नाईस. एकच नंबर. हो, आपली सिरी ताईंनी आता सांगितले की आपले 1 किलोमीटर झालेले आहेत. चांगलं 1 किलोमीटर झाले आपलं चालून आता. अरे इथे एक डोगो आलाय. काय रे पुकी? आता आपण आलो सोमेश्वर आहोत मंदिर. सोनार बाजार म्हणतात ना रे याला. काय म्हणतात त्याला? हा, सोनार सराफ. गल्ली. सराफ गल्ली. सराफ सराफ गल्लीला आता आम्ही आलो आहोत. सराफ बाजारात. सराफ बाजार का? हा. काय जे आहे ते, जे काय आहे ते तिथं आम्ही आता आलो आहोत. इथे सगळे सोन्याची दुकानं हो. वगैरे त्या गोष्टी आहेत. लाडत आलास. पोकी लाडत आला. पुकी नाही रे, पुकी. तुझी गर्लफ्रेंड तुला म्हणत नाही का पुकी? नाही बाबा. अल्फा मॅन आहे मी, अल्फा मॅन. लवडा अल्फा मॅन. मजा येते पण छान वाटतं असं सकाळी. मी आजकाल दररोज अशीच रॅन्डम निघतो 7:30 वगैरेला. कधी हा असतो कधी नसतो, पण एकटाच निघतो. असंच रॅन्डम गल्ल्यात वगैरे फिरतो. माझ्या पप्पांना फार आवडायचं असं. ते असे रात्री वगैरे निघायचे मस्त त्यांचे इयरफोन्स लावून 4-4, 5-5 किलोमीटर चालून यायचे. सो तसं मला पण आवडतंय डायमंड फिरायला. कारण तेवढंच आपल्याला आपलं शहर कळतं की कोणता रस्ता कुठे जातो, कुठे काय गोष्टी आहेत. माहिती नाही त्याचा काय फायदा असतो, बट ॲटलिस्ट तुम्हाला माहिती देईल तुमचं शहर कशा प्रकारे आहे. बाहेरचं कोणी आलं तुम्ही त्याला गाईड तरी करू शकते. हा भाऊ, इथून जा तिथून जा. एवढा एक फायदा तर आहे. आणि यासाठी मजा पण येते की तुम्ही मस्त चालत चालत इकडे बघताय तिकडे बघताय. कधी काही लोक भेटतात, त्यांची तुमची इंटरॅक्शन होते काहीतरी. बाजारपेठेमध्ये त्यांची सगळ्यांची तयारी चाललेली आहे सामानाची. आपण कुठे डाळ मंडई त्याला. हा डाळ मंडई एरिया आहे. इथे सगळे होलसेलर्स वगैरे, डाळ वगैरे विकणारे जे होलसेलर्स वगैरे त्यांची दुकानं आहेत मोठे मोठे. त्यांचं सामान वगैरे असं पडलेलं असतं बाहेर, मोठे मोठे पोते वगैरे. या गल्लीमध्ये येणार रे रसरंग. खायची का मिसळ? नाही बाबा, आईने घरी बोलवलंय तुला. मला हा, काय आता सीन झाला. मी फोन केला होता आईला, पाणी आलंय सांगायला. तर आई म्हणली कुठे आहे? म्हणलं बाहेर आलोय. म्हणलं पाटील सोबत आहे का? म्हणलं हो पाटील सोबत आहे. म्हणलं अजिबात बाहेर नाश्ता करू नका. घरी बोललो त्याला. मी एकदा बाहेर आलेलं त्याला म्हणलं बाहेर असं मस्त नाश्ता करू बाई. आईने आम्हाला आमंत्रण दिलंय. थालपीठ थालपीठ केलंय का? मला थालपीठ खाऊ आता. चैतूच्या घरी जाऊन
इथे नगरचं एक फेमस म्हणतात लोक असं की पण ते मिसळचं दुकान आहे रेस्टॉरंट म्हणून. मी पण गेलो बऱ्याच वेळा. चांगली आहे मिसळ, पण लोक जेवढे हाईप करतात तेवढं मला नाही वाटत. सॉरी कोणी असं कमेंट नाही करू, मला काय असं काही वाईट नाही बोलायचं कोणाबद्दल, बट प्रत्येकाची एक आवड असते नाही का. आपलं फेवरेट तुम्ही मागच्या व्लॉग्समध्ये बघितलेलं आहे ज्ञानेश्वर. एकच नंबर बाई. हे इथे रसरंग आहे. दिसतंय का तुम्हाला? आता आम्ही असं आता रॅन्डम गल्लीत घुसलोय. या गल्लीला असं काय नाव आहे की नाही माहित नाही आम्हाला. इथे फुटाणे करतात. काय खार होतात. खार होतात. हा फुटाणे गल्ली काही वाटतंय असेल पण नाव करत हा. माहिती कसं. नाही तापीदास गल्ली. तापीदास. तापीदास गल्ली. तापीदास गल्ली असं. ते बालाजी मंदिर दिसतंय आम्हाला. या गल्लीत नाही आलो मी कधी. वाव मंदिर बघते. मंदिर आहे गल्ली. व्हिडिओ काढावं लागणार. हे मंदिर तर माहितीच नव्हतं काही. सुंदर वाडा होता जे मंदिर ज्या वाड्यामध्ये होतं. असंच तुम्हाला बघा असं रॅन्डम गोष्टी सापडतात. तुम्ही असं चालायला वगैरे निघाले ना तुमच्या गावात, बऱ्याच वेळा माहितीच नसतं की या गोष्टी त्या आहेत. त्याची वेगळीच मजा येते. ते फिलिंग जे असतं ना की अरे आपण काहीतरी नवीन शोधलंय आपल्या गावामध्ये, तर फिलिंग फारच छान असतं. नगरला अष्टविनायक सुद्धा आहे. म्हणजे तुम्हाला म्हणलं होतं काहीतरी, ते पण असं काहीतरी वाड्यात वगैरे आहे असं ते प्रत्येक मंदिर वाड्यात आहे. आणि मोस्टली आता म्हणजे आपल्या जनरेशनला तर माहिती पण नसतील, ते मला पण माहिती नव्हतं. आपण तिथून 100 वेळा जात असेल, पण ते मंदिर वगैरे अष्टविनायकापैकी एक आहे ते माहित नव्हतं. भारी. आपण बघू त्याचा पण व्हिडिओ करू आपण. ते पण करू आपण. नाही आहे ना बऱ्याच गोष्टी असतात. म्हणजे लोक म्हणतात की अरे काही नाही नगरमध्ये हे ते, पण तुम्ही जर खरंच एक्सप्लोर करायला जर निघाले ना भरपूर तुम्हाला असे हिडन जेम्स सापडतील बरेच. ये गाडी पार्क करने का तरीका जरा कॅज्युअल नाही लग रहा है क्या? कुछ ज्यादा ही कॅज्युअल है. कसली पार्क केली बाई. एकच नंबर. असं काय वाटतंय बाई पडली आहे. 90 डाऊन असेल तो रात्री. 90 डाऊन का कुंदन मध्येच एकदम स्टोरेज फुल झालं फोन. माय फोन इज गिविंग मी साइंस दैट आय शुड अपग्रेड इट, बट अभी सब खाली है. जेब खाली है. खूप बऱ्याच अडचणी मला माझ्या फोनला येत आहेत. त्यातली एक आहे स्टोरेजची. सो आम्ही आता थोडंसं स्टोरेज रिकामं केलं आहे आमचं, आणि परत आता आम्ही लागलो आहोत परतीच्या प्रवासाला. डिग्रेड झालंय पण आपण आता परत 4K to HD झालंय. ते लोकांना थोडी सांगायचं होतं. ये नाही पता ना आता स्कीम चिल्लाची. नाही आता आम्ही फुल HD मध्ये शूट करतोय, कारण 4K एवढं स्टोरेज उरलेलं नाहीये. तुम्ही सांगा जर काही असं जाणवलं तुम्हाला डिफरन्स जाणवतं का, तुम्ही सांगा कमेंट सेक्शन मध्ये. ऍटलीस्ट मला ही लाईन बोलायला तरी ते काहीतरी भेटलं कॉन्टेंट. पण तुम्ही कमेंट्स मध्ये सांगू शकता की तुम्हाला ब्लॉग कसा वाटतंय. आपण थोड्या दिवसांनी काहीतरी गिव्ह अवे करू. गिव्ह अवे करायचा का? हा, एखादा असं वडापाव वगैरे देऊ शकतो आपण, किंवा मिसळ ट्रीट पण देऊ शकतो. मिसळ ट्रीट. हा, 1000 फॉलोअर सॉरी 1000 सबस्क्रायबर आहेत माझे. किती आहे सबस्क्रायबरला? किती सबस्क्रायबर होण्यासाठी आपण गिव्ह अवे केला पाहिजे? 100 कमेंट. या व्हिडिओला 100 कमेंट. या व्हिडिओला जर 100 कमेंट झाले तर आम्ही मिसळ पाव एका लकी विनरला किंवा चल 2 लकी विनरला आम्ही मिसळ पावची ट्रीट देऊ विथ अस. तर प्लीज कमेंट्स टाका आणि तुमच्या मित्रांसोबत पण शेअर करा. त्यांना पण सांगा की अरे असं नगरचा एक मुलगा आहे. ये भीक मागणे का तरीका थोडा करना पडता है भाई, करना पडता है. तर तुमच्या मित्रांना पण सांगा की नगरचे असे 2-3 नमुने आहेत. म्हणजे एक नमुना, हा एक नमुना, आणि अजून एक आहे एक नमुना. तर ते असं शीट पोस्टिंग ब्लॉग्स करतात. प्लीज त्यांना सबस्क्राईब वगैरे करा नाही का. त्यांच्या व्हिडिओज वगैरे पण थोडेसे शेअर करा. जास्त नाही केलं तरी चालतील, पण असं प्रत्येकाने 1-2-2-3 जणांना जरी सांगितलं तरी आमचे थोडेसे वाढू शकतात नाही का. म्हणजे कम्युनिटी बिल्डअप होईल. बाकी काही नाही. आपल्याला कुछ सपने कुछ ज़्यादा बडे नहीं है बट ऐसे बताने की नहीं है. बरोबर. काय छान वाटतं बघ ना आकाश वगैरे एकदम ब्ल्यू मस्त. त्यात ते मस्त असं सूर्याचा प्रकाश पडतोय असं पिवळा. भाई इथं काहीतरी ना हे मिळायचं राव. इथं सोडा मिळायचं मिळतो म्हणजे. चिकन समोसा आहे आणि समोसा भात का काहीतरी एक डिश मिळायची राव इथं. समोसा भात. हा, ए खाली हो आपण राव. बेस्ट चिकन समोसा, चिकन टिक्का. मी चिकन सोडले आता. तू चिकन सोडलंय? येस, चिकन सोडलंय मी आता.
जवळपास आता 6 महिने होतील बापरे. चिकन सोडलं. म्हणजे असं वाटतं मला 6 महिने होतील, पण असं 3-1 महिने झाले असेल श्रावणानंतर नाही खाल्लेलं. चितळे रोडला आपण आहोत आता. चितळे रोड पण हा असा ऐतिहासिक रोड आहे नगरचा. ग्रँड म्हणजे बिल्डिंग हा पण असं बाजारपेठचा एरिया असल्यासारखंच आहे, जुने जुने सॉलिटियर आणि फेमस गोष्टी आहे. आम्ही हे बघा इथं हे सुरुची जी आहे फरसाण, तिथं आमचा वडापावचा व्लॉग केला होता. तुम्ही जर जमलं तो व्लॉग बघा, तो छान आहे. बरंच तिथे येईल ना वरती लिंक वगैरे येईल ना? लिंक टाकू ना आपण इथं, हा, हा. लिंक टाकू वर. तर प्लीज तुम्ही तो व्लॉग बघा, मजा येईल तुम्हाला वडापावचा व्लॉग. तसे आम्हाला अजून बऱ्याच करायचं आहे. सोडून आम्ही आता आता तेच डिस्कस आपल्याला करत होतो की अरे भेटते आपण ती सिरीज कंटिन्यू केली पाहिजे, करायला पाहिजे की नाही, ते पण तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता आम्हाला. इथं नगरचं फेमस एक पावभाजी दुकान आहे, पॅपिलॉन म्हणून. म्हणजे मला पण पर्सनली त्यांची पावभाजी आवडते. पूर्वी तिथं असं टपरी होती, त्यांची टपरी म्हणजे छोटंसं दुकान खूप होतं, छोटं एकदम छोटं दुकान होतं. पण आता त्यांनी बरंच मोठं बांधलंय आणि इथे सगळ्या भाजी मार्केट वगैरे असतं या भागात. इथं पण पुढे आता लागेल सगळं, या रोडला वगैरे पण सगळे भाजीवाले वगैरे बसतील. लहानपणीपासून मी बऱ्याच वेळा मम्मी सोबत वगैरे यायचो इथं भाजी वगैरे घ्यायला. आता अजून पण येतो अधूनमधून. आता इथे जेवढे असे खायचे प्यायचे दुकानांचे किंवा हॉटेलचे नाव घेतले, असं आम्ही एक डिटेल मध्ये ब्लॉग करणार प्रत्येक ठिकाणी जाऊन. बघा चैते, तू आता तू ब्लॉग वर बोललाय, आता जर तू मागे जर हटलास तर बघ मग. इथे असं दत्त बेकरी, हे पण म्हणजे खूप जुनं आणि फेमस दुकान आहे चितळे रोडचं. तर इथे पण असे 4-5 पॅटीस वगैरे बरेच लोक खातात ना, पॅटीस. आता खातात का माहित नाही. पूर्वी तर होतं हो, बाई. हो. पूर्वी असं होतं म्हणजे डार्क फॉरेस्टची पेस्ट्री, पॅटीस आणि त्यांचं लड्डू केक 3 रुपयाला मिळायचा आधी आपण जेव्हा खायचो तेव्हा. आता 10 रुपये वगैरे झालं असेल, बघू ना आपण असं एखाद्या ब्लॉग मध्ये ते पण जाऊ. करूयात ते पण करूयात. आता आपण आलो आहोत चौपाटी कारंजा एरियामध्ये. इथे पण सकाळी सगळ्या नाश्त्याच्या गाड्या वगैरे लागतात. चला. चौपाटी कारंजा म्हणतात याला. सावरकरांचा पुतळा आहे ना तिथे. हो, लॉर्ड सावरकर. आता आपलं चक्कर मारून होतच आलंय. कंप्लीट 50 मीटर आम्ही आता अलीकडे आहोत घरापासून चैतन्याच्या. तर चैतन्य आता चैतूच्या घरी जाऊ आणि थालीपीठ खाऊ. मित्रांनो, तुम्ही सांगा तुम्हाला हा व्लॉग कसा वाटतोय. ऑफकोर्स तुम्हाला घरचं पण दाखवेल मी थालीपीठ खाताना, पण त्याच्या आधी एक आपण नाही का निरोप समारंभ घेऊया की तुम्हाला कसा वाटला हा व्लॉग. प्लीज कमेंट्समध्ये सांगा. तुम्हाला अजून असे व्लॉग्स बघायचे का ते पण कमेंटमध्ये सांगा. आणि प्लीज तुमच्या मित्रांसोबत, जर तुम्ही नगरचे माझेच मित्र वगैरे असाल, मित्रमैत्रिणी असाल, तर प्लीज थोडंफार शेअर करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना पण सांगा की अरे असं कोणतरी ब्लॉग बनवतो. काही सजेशन्स असतील कोणत्या गोष्टीबद्दल ते पण प्लीज सांगा, म्हणजे आम्ही थोडंसं त्याला अजून ट्विक करायचा प्रयत्न करू. पण मी जेवढं मला रॉ ठेवता येईल या ब्लॉग्सला तेवढं मी ठेवतोय, कारण ते रॉ ठेवलं तरच त्याची मजा राहील. त्याला जर आपण कॉम्प्लेक्स किंवा फार सिनेमॅटिक वगैरे करण्यात गेलो ना, मग ते ब्लॉग्स कधी एडिटच होत नाहीत आणि कधी मग अपलोड पण होत नाही. सो जेवढं मला ते रॉ ठेवून, जेवढं नॅचरल वाईब, म्हणजे जशी माझी पर्सनॅलिटी आहे किंवा ज्या प्रकारे मला ठेवता येईल तसं मी ठेवायचा प्रयत्न करतोय. पण तरी तुमचे काही सजेशन्स असतील तर मी ते ट्राय करेल ते अप्लाय करायचा. सो प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आता चैत्याची इथं आपण तुम्हाला बाय बाय म्हणू. चैत्याची इथं आपण पोहोचतोच आहे. घर माझं लोक एका रिव्हील करशील बरं का तू. लोकांना असं खाली का असं स्पोरी काय मागे कमी लागत नाही तुझ्या. चैत्याच्या मैत्रिणी बाबा. व्हायरल बिरल झालं तर माझं काय नाव ठेवलं तुझ्या गर्लफ्रेंडचं तू फोनवर. अच्छा अच्छा अच्छा, मग अजून कितीतरी अच्छांचे मग कॉल येतील, मग बाबा बघतील है ना. नाही, एकच अच्छा आहे मला. एकच अच्छा आहे का. कसलं भारी वाटतंय. हा ना, हे टेक्स्चर फार आवडतो. नाईस. आपण आता पोचलो आहोत चैतूच्या घरी. आता जाऊयात वर. आम्ही बसत असतो इथं बऱ्याच वेळा गप्पा मारायला रात्रीच्या वेळा वगैरे. नाही झालं ना आणखी. मोटर लावली का. इथे आम्ही माझी हंटरची एक व्हिडिओ शूट केली होती, रील माझी गाडी धुतानाची, जी 1.2 मिलियन तिने क्रॉस केलेला आहे इंस्टाग्रामवर. ये सो अजून आम्हाला बऱ्याच रील्स बनवायच्या आहेत.
काकू वर तयारी करतात, तर आम्ही आता जाऊ 5 मिनिटात. मिनिटात वर जाऊ. आम्ही मस्त गरम गरम थालीपीठ खाऊ. ते पण तुम्हाला दाखवतो आता. मित्रांनो, आम्ही जवळजवळ 2.43 किलोमीटर आज चाललेलो आहोत. आम्हाला 1 तास लागला चालायला. आता आम्ही बसलेलो आहोत चैतन्याच्या घराच्या इथे, वाट बघत कधी आम्हाला काकू वर बोलवतात. हा ना. तोपर्यंत आम्ही रील्स बघतोय. नाही, भूक पण लागली आहे. आता गुडू 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 आवाज येतोय पोटामधनं. औषधी करतोय ते. आता आम्ही वर आलो आहोत घरामध्ये, चैतन्याच्या मस्त लॉन्ज एरियामध्ये आम्ही आता बसलो आहोत, जो मला फार आवडतो. ए चैते, लॉन्ज प्रीमियम बाई. मस्त एरिया आहे. मस्त झाडं पण लावलेली आहेत त्यांनी, छान. वेदर फार मस्त आहे आजचं. ए चैत्या नुसत्या रील बघतो. काम काय करतोय तू? रेफरन्स का? रेफरन्स. किती फॉलोअर तुझे? किती रील टाकतो तू दिवसाला? की सॉरी, वर्षाला किती रील्स टाकतो? 2099. रील तो डालना नहीं तेरे को, रेफरन्स चाहिए. तेल टाकू का? बीटरूट आहे. काय म्हणायचं एकदम मस्त दिसतंय. तर मित्रांनो, आता आम्ही मस्त थालीपीठ खाणार आहोत. चैतन्याच्या आईने मस्त आमच्यासाठी थालीपीठ बनवलं आहे. काय म्हणतात त्याला? लाल थालीपीठ, बिटाचं थालीपीठ. आता आम्ही ते मस्त खाऊ, ब्रेकफास्ट करू, आणि आता आपण हा ब्लॉग इथं संपूयात. तर सांगा आम्हाला, आपण आधीच सगळी गोष्टी सांगितलेल्या आहेत की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. ईट हेल्दी, स्टे हेल्दी. मस्त काय रे अजून सोबत? लिंबाचं लोणचं आणि बिटाचं थालीपीठ. अच्छा, आवडायचं आहे. ठीक. आम्ही आता मस्त आमच्या लॉन्ज एरियामध्ये बसलो आहे, ब्रेकफास्ट करतो, आणि आपण आता हा ब्लॉग इथं संपूयात. तर भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.